अहिल्यानगर राज्य मंडळाच्या 12वीची परीक्षा सुरू झाली असून जिल्ह्यातून यंदा 63,358 विद्यार्थी परीक्षेला बसलेत। 109 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून सर्व केंद्रांवर CCTVची नजर असणार आहे। दरम्यान जिल्ह्यात आनंददायी परीक्षा पॅटर्न राबवण्यास मानस जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम या संकल्पनेअंतर्गत आणि शिक्षण मंत्री दादा भुसे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मार्गदर्शनाखाली 10वी-12वी परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त आणि निकोप वातावरणात पार पाडाव्यात यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत। यामध्ये जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी पुढाकार घेऊन आनंददायी परीक्षांचा पॅटर्न जिल्ह्यामध्ये राबवण्याचा मानस हाती घेतला आहे। या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली, तर पालकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती। मी केंद्र संचालक पेमराज सारडा महाविद्यालय, आमच्या इथे एकूण 32 ब्लॉक आहेत। आज इंग्लिश विषयाचा पेपर आहे आणि टोटल 800 विद्यार्थी आमच्याकडे आज पेपर देण्यासाठी आलेले आहेत। त्यामध्ये राधाबाई काळेचे, भाई सत्ता नाईट हायस्कूल आणि आमच्या स्वतःच्या कॉलेजचे असे 800 विद्यार्थी या केंद्रावर आहेत। मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांचा कार्यक्रम याच्यानुसार आम्ही सर्व वर्गांमध्ये CCTV बसवलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारची कॉपी या सेंटरला होणार नाही याची आम्ही विशेष काळजी घेतलेली आहे। पर्याप्त प्रमाणात पोलीस दल या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि अगदी योग्य प्रकारे ही परीक्षा पार पडेल याची मला खात्री आहे।